आजच्या ब्लॉग मध्ये भाऊ हा सीन काय झाला आपल्यासोबत अडी. तर मित्रांनो, आपल्याकडचे वावर तुम्ही पाहिले असता की कसे सरळ असतात, पण पहाडाकडचे वावर पाहून तर मी तर चक्रात पडलो होतो की हे असे आळवे तेवढे कसे वावर आहे. इसका मतलब समजे तुम्ही बाबू भैया आपल्यासारखं कापूस सोयाबीनचा मेळ नाही अडी. मग पुढे आल्यावर आपला पब्या भाई म्हणे की आपल्याला जेवण करण्या भाऊ एकदा जेवण करू द्या. मग काय म्हटलं आम्ही काय नाही म्हणू शकतो बाबा, तूच तर ड्रायव्हर आहे म्हटलं गाडीचा. मग थोडस पुढे आल्यावर दिसला बा आपल्याला बर्फचा पहाड. अरे म्हटलं हाच तर नजारा पाहासाठी डोळे कापासून टकमक करू राहिले ते आपले. पण पुढे आल्यावर भाई एवढा डेंजर आपल्यासोबत सीन झाला की खूपच डेंजर झाला. अडी रस्त्यामध्ये डायरेक्ट पुरा पहाड घसरेल होता. तसा अर्धा पहाड तर जेसीबी वाल्याने गंडारेल होता, तसं 2-4 दगडच राहिले होते. आणि तसा तर ट्रॅफिक जामचे काही वांधा नव्हतं, तशी लय लंबी लाईन होती. पण आमचा बंदेचा विषय होता की होईनच यार. ह्या रस्त्यान भाऊ आपल्याला पहिल्यांदा झरणा दिसला. आपला पब्याबाई सांगत जाय की असे झरणे तर म्हणजे लयच आहे म्हणे पुढे. पब्याबाई म्हटलं जे दिसते म्हटलं ते तर पाहून घेऊ दे, म्हटलं पुढचं पुढे पाहिलं जाईल. पुढचं पुढे आल्यावर आपल्याला एक गाव दिसलं आणि त्या गावामध्ये आपल्याला घेणं होते भाऊ रेनकोट. आपल्या 2-4 माणसांनी रेनकोट आणले होते, 2-4 माणसांनी रेनकोट आणले नव्हते. रेनकोट घेतल्यावर तुम्हाला एक फायद्याची गोष्ट सांगून देतो मी आता. ज्यानं होत असेल तर रेनकोट तुम्ही घरूनच सोबत घेऊन यायचा. काऊन की भाऊ अटी तुम्ही जास्त घ्या की कमी घ्या, भाव तर काही सोडत नाही. चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आपल्याला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.